स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपण सर्वेइंग आणि एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग संपवलेलं आहे आणि आज आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी तिन्ही पॅरलली आपण चालू करणार आहे, कारण ही टॉपिक्स एकमेकांशी रिलेटेड आहे. आपण इथं ब्रिक्स बघिततात तर इथं आपल्याला ब्रिक मेसनरी बघावं लागतो, म्हणजे ही दोन्ही टॉपिक जे आहेत ती इंटरकनेक्टेड आहेत, म्हणून आपण ही तिन्ही सब्जेक्ट पॅरलली घेऊन जाणार आहे. तर चला मग सुरू करूया बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन्स. तर ह्याच्यामधले कंटेंट आहेत सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक मेसनरी, टिंबर अँड स्टोन ॲग्रिगेट. बाकी जे काही छोटे छोटे टॉपिक आहेत जसे की फॉर्म वर्क, स्कॅफोल्डिंग, डॅम्प प्रूफ वर्क, आर्च अँड लिंटल्स, डोअर्स, विंडोज, रूफ, फ्लोर्स, हे सगळे आपण बघणार आहे लास्टला. बाकी ही सगळे जे आहेत ही ह्या नोट्समध्ये कव्हर होऊन जातो, फक्त एवढा पॉईंट राहतो ह्याला, म्हणजे दुसऱ्या नोट्समध्ये आपल्याला बघावं लागेल. तर मग चालू करूया आज सिमेंट. सिमेंटमध्ये आपण इंट्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट, कॉन्स्टिट्युएंट्स, क्लिंकर कंपोजिशन, हायड्रेशन, टेस्ट ऑन सिमेंट, टाइप्स ऑफ सिमेंट अँड यूज ऑफ सिमेंट, एवढं पॉईंट्स आपण आज बघणार आहे. तर इंट्रोडक्शन. जोसेफ ॲप्सदिन इन्व्हेंटेड पोर्टलँड सिमेंट इन UK इन 1824. 1824 मध्ये जोसेफ ॲस्पिननी पोर्टलँड सिमेंटला शोध लावला होता. हे एक लाईमस्टोन, क्ले आणि वॉटरचे मिक्सचर आहे. ह्या मिक्सचरला जेव्हा आपण हाय टेम्परेचरला हीट केलं तेव्हा ती सिमेंट बनतं. ह्याला त्यांनी 21 ऑगस्ट 1824ला पेटंट रजिस्टर करून घेतला होता. पोर्टलँड स्टोन तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. ही पोर्टलँड स्टोनची एक क्वेरी आहे, क्वारी. आणि जोपर्यंत सिमेंट नव्हता तोपर्यंत पोर्टलँड स्टोन्सला वापरूनच कन्स्ट्रक्शन बांधत होते, जसं की हे चर्च आणि ही लंडन व्हाईट हॉल समोरचा हे सेप्टो. इंट्रोडक्शन. टाइप्स ऑफ मटेरियल. तर 3 टाईपचे मटेरियल असतात, एक आहे कॅल्केरियस, आर्गेलिशियस अँड सिलिशियस. तर कॅल्केरियसमध्ये लाईमस्टोन, चॉक, मराइन शेल, सिमेंट रॉक्स येतात आणि आर्गेलिशियसमध्ये शेल, क्ले, सिमेंट रॉक, चाल्क, ब्लास्ट फर्नेस, मार्ल येतात. कॅल्केरियसमध्ये कॅल्शियम हा मेन कंटेंट असतं, आर्गेलिशियसमध्ये अल्युमिना ही मेन कंटेंट असतं, सिलिशियसमध्ये सिलिका ही मेन कंटेंट असतं. तर ही सँडस्टोन आणि ही सिलिका. Basic constitution of all materials on and inside earth surfaces are lime, silica, alumina, iron oxide, manganese, etc. म्हणजे जी बेसिक कन्स्टिट्यूट्स आहेत सगळ्या मटेरियलच्या, अर्थमध्ये असू दे किंवा ती इनसाइड द अर्थ असू दे, ती सगळं लाईम, सिलिका, अल्युमिना, आयरन ऑक्साईड, मॅग्नेशियस असतो. तर आपण इथं एक रफली एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघू शकता सिमेंटचा. पहिला आहे रॉ मटेरियल एक्स्ट्रॅक्शन अँड स्टोरेज. दुसरा आहे करेक्शन ऑफ प्रोपोर्शन्स, मग पल्वरायझेशन, पावडर फॉर्म इन बॉल मिल्स, मग कॅल्सिनेशन इन क्लिंक, मग फॉर्मेशन ऑफ क्लिंकर्स अँड इट्स कुलिंग. इथं बघू शकता क्लिंकर्स कसं दिसत आहे. आणि ही एंड ऑफ कुलिंग, ही कुलिंग स्टार्ट होण्याआधी आणि कुलिंग संपल्यानंतर. आणि ही आहे क्लिंकमध्ये हिटिंग प्रोसेस, पल्वरायझेशन, क्लिंकर अँड ॲडिंग जिप्सम, आणि स्टोरेज अँड पॅकिंग. कॅल्किनेशन म्हणजे काय? हिटिंग ऑफ सबस्टन्स अप टू हाय टेम्परेचर बट बिलो मेल्टिंग पॉईंट. इथं जी प्रोसेस होतो कॅल्सिनेशन, याच्यामध्ये म्हणजे काय, आपण हीट करतो पण बिलो मेल्टिंग पॉईंटला आपण हाय टेम्परेचरमध्ये हीट करतो. इट एनेबल सबस्टन्स टू फ्यूज. इथं आपण फ्युजन वापरून मटेरियलला आपण कंबाईन करतो. इन दिस प्रोसेस गॅसेस CO2 इज इव्हॉल्ड. ह्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ह होतो. टेम्परेचर इज केप्ट अराउंड 1300 to 1500 डिग्री सेल्सिअस इन रोटर क्लिंक. ही जी क्वेश्चन आहे ही तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये टेम्परेचर किती ठेवू शकतो. मग नंतर इथं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दिलेलं आहे. पहिलं क्वॉरीमध्ये घेतलं, क्रशिंग केलं, त्यांचं रॉ मटेरियल स्टोरेज केलं, मग मटेरियल्सला कलेक्ट केलं, मग त्यांना फीडिंग बिन्समध्ये टाकलं, मग फीडिंग बिन्समध्येही रॉ मिलमध्ये गेला. मग इथं जे काय असेल इथं रोटरी क्लिंकर आहे, रोटरी क्लिंकरमध्ये त्याला हीट केला, मग इथून क्लिंकर्स कूलिंगला गेलं, इथं कूलर डस्टिंग, मग त्याच्यानंतर क्लिंकर्स कूल झाल्यानंतर क्लिंकर स्टोरेज. मग क्लिंकर स्टोरेजमध्ये आपण जिप्सम, मिनरल कंपाऊंड जे काय आपल्याला ॲड करायचं ते ॲड केल्यानंतर आपल्याला सिमेंट मिलमध्ये येतो. मग ही फिल्टर होऊन सिमेंट सिलोसमध्ये येतं, तिथून पॅकिंग होतो किंवा डायरेक्टली ट्रकमध्ये भरून त्याला आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. हे अजून एक प्रोसेस आहे दुसऱ्यांदा, कॅल्केरियस मटेरियल्स, आर्गेलियस मटेरियल, यांचं दोघांचं क्रशिंग केला जातो, मग त्यांचं फाईन ग्रेइंग, मग त्यांचं स्टोरेज, मग ह्या दोघांचं इक्वल प्रोपोर्शनमध्ये मिक्सिंग केलं जातं, मग त्यांचं प्री हिटिंग, मग पुन्हा स्टोरेज फॉर रॉ मिक्स, मग रोटरी क्लिंकरला केलं जातं, मग तिथून क्लिंकर फॉर्म होतो. बेसिकली एक
प्रोसिजर सेमच आहे, फक्त स्टार्टिंग त्यांनी वेगळं वेगळं दिलेलं आहे की कुठलं मटेरियल कसं घेतलेलं आहे. मग आहे कन्स्टिट्युएंट्स ऑफ सिमेंट अँड देअर रोल. लाईम ॲव्हरेज कंपोजिशन असतो 60-65%, ऑन एन ॲव्हरेज 63% आपण घेऊ शकतो. ही स्ट्रेंथला कंट्रोल करते, साऊंडनेसला कंट्रोल करते. इफ लाईम डिक्रीजेस स्ट्रेंथ अँड सेटिंग टाईम डिक्रीजेस. जर आपण लाईमचा कंटेंट कमी केला तर स्ट्रेंथ आणि सेटिंग टाईम सुद्धा कमी होतो. दुसरं आहे सिलिका स्ट्रेंथ इम्पार्ट करतं आणि स्लो सेटिंगसाठी युजफुल आहे. ह्याचा पर्सेंटेज आहे 17-25, तर ऑन एन ॲव्हरेज 20% असतो. तिसरा आहे अल्युमिना, रेस्पॉन्सिबल फॉर क्विक सेटिंग. इफ इन एक्सेस इट लोअर्स द स्ट्रेंथ. अल्युमिना क्विक सेटिंगसाठी रेस्पॉन्सिबल आहे आणि जर आपण ह्याला एक्सेसमध्ये वापरलं तर सिमेंटची जी काय स्ट्रेंथ आहे ती कमी भेटतो. मग याची ॲव्हरेज पर्सेंटेज 3-8% आहे, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 6%. चौथा आहे आयरन ऑक्साईड Fe2O3. ही कलर आणि अँड हेल्प्स इन फ्युजन ऑफ डिफरंट इंग्रेडियंट्स. ही इंग्रेडियंट्सच्या फ्युजनसाठी हेल्प करतो आणि सिमेंटला त्याचा कलर आयरन ऑक्साईडमुळेच येतो. याचा ॲव्हरेज कंपोजिशन 0.5-6% असतं, ऑन ॲव्हरेज 3%. मग पाचवा आहे मॅग्नेशिया, इम्पार्ट्स कलर अँड हार्डनेस. जर एक्सेसमध्ये वापरलं तर क्रॅक्स पडू शकतो आणि अनसाउंडनेसला लीड करू शकतो. पर्सेंटेज आहे 0.5-4%, ऑन एन ॲव्हरेज 2%. सहावा आहे सोडा प्लस पोटॅश, रेसिड्यूज कॉजेस एफ्लोरेन्स अँड क्रॅकिंग. सोडा अँड पोटॅश वापरलं ही एक्सेस रेसिड्यूज असतात, ह्यांच्यामुळं एफ्लोरेन्सेस कॉज होतो आणि क्रॅकिंग कॉज होतो. एफ्लोरेन्सेस म्हणजे काय, तुम्ही ही एफ्लोरेन्सेस ब्रिकमध्ये बघितलं असेल की ब्रिकमध्ये व्हाईट जी डॉट्स पडलेले, पॅचेस पडलेला असतो, ती म्हणजेच एफ्लोरेन्सेसमुळे कॉज होतो. ते आपण पुढे बघूया. 0.5-1% असतो ही. मग सल्फर ट्रायऑक्साईड मेक्स सिमेंट्स अनसाउंड, म्हणजे एक्सपेन्शन, सिमेंटचं एक्सपेन्शनसाठी मोस्ट रेस्पॉन्सिबल आहे. ही 1-2% असलं पाहिजे आणि ऑन एन ॲव्हरेज 1.5%. Considered of cement and their role. Fly ash is also used as an admixture these days to improve workability but does not affect the strength. फ्लाय ॲश सुद्धा 1%च्या अराउंड आपण आजकाल ॲडमिक्सचर म्हणून यूज करतो. त्याच्यामुळं आपली वर्कॅबिलिटी ऑफ द सिमेंट किंवा कॉन्क्रीट वाढतं, पण त्याच्यामुळे स्ट्रेंथला काही इफेक्ट पडत नाही. जिप्सम 2-3% ॲड केलं जातं टू इन्क्रीज द सेटिंग टाईम ऑफ द सिमेंट. जिप्सम 2-3% ॲड केलं जातं इन्क्रीज द सेटिंग टाईम. आता क्लिंकर कंपोजिशन्स फॉर हाय स्ट्रेंथ डेव्हलपमेंट, प्रॉपर कूलिंग 1200 डिग्रीवरून 15 मिनिटात 500 डिग्री सेल्सिअसमध्ये आणावं लागतं आणि मग 10 मिनिटात ॲम्बिएंट टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचरला आपल्याला ती आणावं लागतं. मग ती एक प्रॉपर मिक्स बनवतो. त्याला आपण बोगी कंपाऊंडसुद्धा म्हणू शकतो. बोगी कंपाऊंडमध्ये येतात ट्रायकॅल्शियम अल्युमिनेट, पहिला आहे ट्रायकॅल्शियम सिलिकेट, दुसरा आहे डायकॅल्शियम सिलिकेट, तिसरा आहे ट्रायकॅल्शियम अल्युमिनेट, चौथा आहे टेट्राकॅल्शियम अल्युमिनोफेराइट. यांचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण ह्याची काय तेवढी गरज नाही. यांना अजून एक दुसरं नेम आहे अलाइट, बेलाइट, सेलाइट, फेलाइट. यांचं सिम्बल आहे C3S, C2S, C3A, C4AF. ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, ह्याच्यावरून क्वेश्चन्स फॉर्म होऊ शकतात. Beside this major compounds outside soda and potash are also present. तर आपण ह्यांचे फंक्शन्स काय ते बघून घेऊया. ट्रायकॅल्शियम सिलिकेट C3S ही 20-50% असतो अँड ॲव्हरेज 40%. इट प्रोव्हाइड्स बेस्ट सिमेंटिंग प्रॉपर्टी अँड इज फॉर्म्ड when cement is burnt well. It provides early strength and is responsible for 7 days strength. It enables clinker easy to grind and increase resistance of freezing and thawing, generates high heat of hydration and increase solubility of cement in water. ट्रायकॅल्शियम सिलिकेट ही अर्ली स्ट्रेंथला रेस्पॉन्सिबल आहे आणि ही जेव्हा बनतं जेव्हा वेल बंट असेल. दुसरा आहे डायकॅल्शियम सिलिकेट म्हणजे C2S. ही 25-40% असतो ऑन एन ॲव्हरेज 32%. It hydrates and hardens slowly and takes long time to add strength, that is at later strength. ही जी डायकॅल्शियम सिलिकेट आहे ही रेस्पॉन्सिबल आहे अल्टिमेट स्ट्रेंथसाठी म्हणजे लॉंग टाइम स्ट्रेंथसाठी. इट एनेबल्स क्लिंकर हार्ड टू ग्राइंड अँड डिक्रीज रेजिस्टन्स टू फ्रीजिंग अँड थॉइंग ॲक्शन. ट्रायकॅल्शियम सिलिकेट इन्क्रीज करतं रेजिस्टन्स फ्रीजिंग अँड थ्रोइंग ॲक्शनसाठी, पण डायकॅल्शियम सिलिकेट डिक्रीज करतो. चौथा आहे ट्रायकॅल्शियम अल्युमिनेट. ही 5-11% असतो ऑन एन ॲव्हरेज 10.5%. इट रिॲक्ट्स इमिडिएटली विथ वॉटर अँड इज रेस्पॉन्सिबल फॉर फ्लॅश सेट म्हणजे इनिशियल सेटिंगसाठी
C3A रिस्पॉन्सिबल असतं आणि ही फर्स्ट कंपाऊंड आहे वॉटरसोबत रिॲक्ट करण्यासाठी. ही सेटिंग टाइमला डिक्रीज सुद्धा करतो आणि श्रिंकेज अँड क्रॅकिंगला इन्क्रीज करतो. इट्स बिकन्स रेजिस्टंट टू सल्फेट अटॅक. सल्फेट अटॅक ह्याचा रेजिस्टन्स कमी असतो. व्हॉल्यूम चेंज इन्क्रीज होतो आणि क्रॅकिंग वाढतं ह्याच्यामध्ये. चौथा आहे टेट्रा कॅल्शियम अल्युमिनोफेराइड C4AF. 8 to 14% असतो, ऑन एन ॲव्हरेज 9%. रिस्पॉन्सिबल फॉर फ्लॅश सेट बट जनरेट्स लेस हीट. ही फ्लॅश सेटसाठी रिस्पॉन्सिबल आहे पण लेस हीट ही करतो. हायड्रेशन ऑफ सिमेंट. केमिकल हायड्रेशन म्हणजे काय? जेव्हा आपण वॉटर ॲड करतो तर तिची हीट इव्हॉल्व्ह होते किंवा हीट प्रोड्यूस होते, तीच म्हणजे आपलं हायड्रेशन ऑफ सिमेंट. ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्सवर डिपेंड करतं, फाईननेस, सरफेस एरिया, रेट ऑफ रिएक्शनवर डिपेंड करतं, टेम्परेचरवर डिपेंड करतं. हे काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. नोट्स जे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल. आपल्याला ही एक विचारलं जातं की ऑर्डर ऑफ हीट ऑफ हायड्रेशन म्हणजे ही 4 कंपाऊंडपैकी हीट ऑफ हायड्रेशन कोणाचं जास्त आहे. तर C3A सगळ्यात पहिला आहे, मग त्याच्यानंतर C3S, मग त्याच्यानंतर C4AF, मग त्याच्यानंतर C2S. अमाऊंट ऑफ हीट ऑफ हायड्रेशन C3A मध्ये पहिला होतो, त्याच्या करस्पॉन्डिंगली बाकीच्यांचं कमी आणि C2S सगळ्यात लेस हीट ऑफ हायड्रेशन होतं. ऑर्डर ऑफ रेट ऑफ हायड्रेशन, मग आता फास्ट कोणाचं होतं? C4AF, कारण ही फर्स्ट फ्लॅश सेटिंगसाठी C4AF रेस्पॉन्सिबल असतं, त्याच्यामुळं सगळ्यात फास्ट रेट ऑफ हायड्रेशन C4AF होतो, मग C3A, मग C3S, मग C2S. मग ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ कोणामुळे येतं? C3S, मग C2S, मग C3A, मग C4AF. आपण इथं बघितलेलं आहे की C3S मुळे आपल्याला स्ट्रेंथ, अल्टिमेट स्ट्रेंथ आणि लॉंग टर्म स्ट्रेंथ C3S मुळेच येतो. ऑर्डर ऑफ सेटिंग कोणापेक्षा फास्ट होतं? तर ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट जी आहे ही सगळ्यात फास्ट सेट होतो आणि C2S जी आहे ती सगळ्यात स्लो सेट होतो. सल्फेट अटॅक म्हणजे काय? इट अकर्स इन सॉइल, ग्राउंड वॉटर, सी वॉटर, प्रेझेंट इन ब्रिक, बॅक्टेरियल ॲक्शन इन सीवर्स. Solid sulfate does not affect severely. Water sulfate proves fatal. Acid reacts with gel and increase the volume of cement base increases. म्हणजे सल्फेट अटॅक म्हणजे काय? जी काही केमिकल्स फॉर्म होतात किंवा ड्रेनेजमध्ये असतात किंवा रेन वॉटरमध्ये जी प्रेझेंट होऊन येतात त्याच्यामुळं आपल्याला आपल्या कॉन्क्रीटवर बॅड इफेक्ट पडतं सल्फेट प्रेझेंट असल्यामुळं. मग आता आपण आहोत टेस्ट ऑन सिमेंट. सिमेंटवर कुठल्या टेस्टिंग केलं जातं? पहिला आहे फील्ड टेस्ट. फील्ड टेस्टमध्ये कलर, प्रेझेन्स ऑफ लम्प, स्ट्रेंथ आणि डेन्सिटी चेक केलं जातं. मग लॅब टेस्टमध्ये 2 टाईपच्या टेस्ट आहेत, एक आहे फिजिकल टेस्ट आणि दुसरं आहे केमिकल टेस्ट. फिजिकल टेस्टमध्ये फाईननेस टेस्ट, कन्सिस्टन्सी टेस्ट, सेटिंग टाईम टेस्ट, साऊंडनेस टेस्ट, स्ट्रेंथ, हीट ऑफ हायड्रेशन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सगळं चेक केलं जातो. आणि केमिकल टेस्टमध्ये लॉस ऑन इग्निशन आणि केमिकल कंपोजिशन चेक केलं जातं. तर फील्ड टेस्ट आपण कसं करायचं हे बघून घेऊया. फील्ड टेस्टमध्ये सिमेंट कलर ग्रीनिश ग्रे असला पाहिजे. जर आपण सिमेंटला 2 फिंगर्समध्ये आपण रब केलं तर ती स्मूथ फील द्यायला पाहिजे, रफ नाही द्यायला पाहिजे. इफ जर आपण आपला हात सिमेंटच्या बॅगमध्ये इन्सर्ट केला तर आपल्याला कूल फिलिंग व्हायला पाहिजे आणि वॉर्म फिलिंग झालं तर सिमेंटचं प्रॉपर्टीजमध्ये काहीतरी घोळ आहे. थ्रोन इन अ बकेट ऑफ वॉटर इट शुड सिंक अँड नॉट फ्लोट ऑन वॉटर. तर आपण थोडं सिमेंट बकेटमध्ये थोडंसं टाकलं तर ती जी सिमेंट आहे ती सिंक व्हायला पाहिजे, वर फ्लोट नाही व्हायला पाहिजे. ए थिन पेस्ट ऑफ सिमेंट शुड फील स्टिकी बिटवीन फिंगर्स. आपण 2 फिंगरमध्ये थोडंसं सिमेंट आणि थोडंसं पाणी टाकल्यानंतर ते आपल्याला स्टिकी फील व्हायला पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम लम्स इफ प्रेझेंट, इंडिकेट्स अब्झॉर्प्शन ऑफ मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ती जी सिमेंट आहे ती लम्सपासून फ्री असला पाहिजे. जर लम्स असलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर अब्झॉर्प्शन झालेलं आहे ॲटमॉस्फिअरपासून. आणि ब्रेकेट्स बनवायला पाहिजे 75 to 25 to 12 mm मेड विथ 1:6 सिमेंट आणि सँड फेकून असे एक टाईपचा ब्रिक शेप आपण बनवू शकतो. आणि इट शुड नॉट ब्रेक इझिली, केप्ट अंडर वॉटर फॉर 3 days. ही एक स्ट्रेंथ चेक करण्याची एक टेस्ट आहे फील्डवरती. मग आपण आता येऊया फिजिकल टेस्टमध्ये. फिजिकल टेस्टमध्ये पहिला आहे फाईननेस टेस्ट. फाईननेस टेस्ट करण्यासाठी 3 मेथड्स आहेत. पहिला आहे सीव टेस्ट, दुसरा आहे एअर परमेबिलिटी अपॅरेटस, तिसरा आहे वॅगनर टर्बिडोमीटर. सीव टेस्ट तुम्हाला माहित आहे, तुम्ही जिओटेकमध्ये केला असेल.
4-5 प्रकारचा सीव असतो, त्याच्यामध्ये आपल्याला पास करतो आपण सिमेंटला आणि ती जी रेसिड्यू वेट घेतो ती 10% पेक्षा जास्त नसला पाहिजे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटपेक्षा, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटमध्ये, आणि 5% पेक्षा जास्त नसला पाहिजे रॅपिड हार्डनिंग सिमेंटपेक्षा, रॅपिड हार्डनिंग सिमेंटमध्ये. दुसरा आहे एअर परमेबिलिटी ॲपॅरेटस. नर्स अँड ब्लेन्स ॲपॅरेटस हे ॲपॅरेटसचं नाव आहे. हेड लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पेसिफिक सरफेस एरिया, ही ह्याचं एक मेन प्रिन्सिपल आहे. ह्याच्यामध्ये स्पेसिफिक सरफेस एरिया ओपीसीचं 225 असला पाहिजे मीटर स्क्वेअर पर के जीमध्ये, आणि रॅपिड हार्डनिंग सिमेंटचं 325 मीटर स्क्वेअर पर के जी असला पाहिजे रॅपिड हार्डनिंग सिमेंटचा. वॅगनर टर्बिन मीटरमध्ये ए टँक इज फिल्ड with kerosene and cement particles are allowed to fall. Turbidity is measured which gives idea about specific surface area. हे तुम्हाला कळालंच असेल की एका टँकमध्ये केरोसिन फिल करून त्याच्यामध्ये सिमेंट पार्टिकल्सला अलो करायला पाहिजे फॉल करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आपण टर्बिडिटी मेजर केल्यानंतर आपल्याला स्पेसिफिक सरफेस एरियाचा आयडिया भेटून जातो. आपल्याला विचारतात की फाईननेस टेस्ट कशामध्ये करतो आपण. ऑप्शन दिलं जातं एअर परमेबिलिटी टेस्ट, विकॅट ॲपॅरेटस, वॅगनर टर्बिडिटी मीटर, बोथ बी अँड सी. तर आपला ऑप्शन आहे तो बोथ बी अँड सी. आपण फाईननेस म्हणले की आपल्याला एकच लक्षात राहतो सीव टेस्ट, पण एअर परमेबिलिटी अँड टर्बिडिटी मीटर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा आहे कन्सिस्टन्सी टेस्ट. हे आपण विकॅट्स ॲपॅरेटसमध्ये करतो. दिस इज टू फाइंड कन्सिस्टन्सीमध्ये आपण वॉटर क्वांटिटी फाइंड करतो. व्हॉट पर्सेंटेज ऑफ वॉटर required viscosity which says that Vicat's plunger penetrates up to 5 to 7 mm from bottom of the mold. ही आहे विकॅट प्लंजर आहे. ही प्लंजर 5 to 7 mm बॉटम पासून जेव्हा येते तेव्हा त्याला आपण नॉर्मल कन्सिस्टन्सी म्हणतो. इट इज युजफुल फॉर परफॉर्मिंग अदर टेस्ट. ह्या टेस्टवरून आपल्याला इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कन्सिस्टन्सी पाहिजे. मग आहे सेटिंग टाईम, इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम. आपल्याला 0.85% आपण कन्सिस्टन्सी त्या एक्सपेरिमेंटमध्ये केल्यावर आपल्याला 0.85% आपल्याला कन्सिस्टन्सी येतो. मग आपण ती घेऊन सिमेंट मिक्स करून आपण इनिशियल सेटिंग टाईममध्ये स्क्वेअर निडल 1 mm इज रिलीज अँड इट पेनिट्रेट्स ओनली 5 to 7 mm फ्रॉम बॉटम ऑफ द माउल्ड. जेव्हा ही होतो तेव्हा आपण 30 मिनिट्सपर्यंत ट्राय करायचं. जर ती निडल पूर्ण बॉटमला टच डाऊन होत असला तर त्याचा इनिशियल सेटिंग टाईम झाला नाही असं समजायचं. आपण जोपर्यंत ती 5 to 7 mm पर्यंत थांबत नाही बॉटमपासून तोपर्यंत आपण ती निडलला खाली सोडायचं असतं. आणि ओपीसी शुड नॉट लेस दॅन 30 मिनिट्स. ओपीसीचं इनिशियल सेटिंग टाईम 30 मिनिट्सपेक्षा जास्त नसू दे. लो हीट सिमेंटमध्ये 1 hour आणि लाईम पोझोलॉना सिमेंटमध्ये 2 hour आहे इनिशियल सेटिंग टाईम. The time at which needle makes an impression but the annular collar fails to do so. जेव्हा पहिल्यांदा 10 तास म्हणजे फायनल सेटिंग टाइम ओपीसीचा 10 hours आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो 10 hours नंतर ती सेम पिन आपण जेव्हा सोडतो त्याच्यामध्ये ती फक्त इम्प्रेशन सोडतो, पण एक मोठा निडल 5 mm च्या आसपास 5 to 10 mm च्या आसपास एक निडल सो ती जेव्हा आपण सोडल तेव्हा ती इम्प्रेशन सोडत नाही. तेव्हा आपलं सिमेंट फायनली सेट झालं असं समजून ती टाईम ओपीसीसाठी अप्रॉक्सिमेटली 10 hour असतो. बघायला दिलेला आहे 10 mm डायमीटर प्लंजर कन्सिस्टन्सी टेस्टसाठी आहे, 5 mm डायमीटर ॲन्युलर कॉलरसाठी आहे, 1 mm स्क्वेअर निडल ही इनिशियल सेटिंग टाईमसाठी आहे. ही तुम्ही फिगर बघून घेऊ शकता. ही प्लंजर 50 mm चा, ही 1 mm चा निडल, ही विकॅट ॲपॅरेटस. चौथा आहे साऊंडनेस टेस्ट. साऊंडनेस टेस्ट आपल्याला आठवले की लीच ॲटलेस ॲपॅरेटस आपल्याला आठवतो. याच्यामध्ये एक छोटंसं सिलेंड्रिकल शेपमध्ये असतो, एक लांब निडल्स आहेत. त्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी 0.8 ठेवू आणि सिमेंट सॅम्पल त्याच्यामध्ये भरायचा आणि 24 hourसाठी वॉटरमध्ये सबमर्ज केल्यानंतर आपण जेव्हा ती बाहेर काढतो ही जी निडल टाईप आलेला ही 0.5 mm पेक्षा जास्त स्प्लिट नाही व्हायला पाहिजे. आणि ऑटोक्लेव्ह टेस्ट. ऑटोक्लेव्ह इट मेजर्स अनसाउंडनेस ड्यू टू both free lime and magnesia only. Expansion of cement should not be more than 0.8%. आता आहे फिजिकल स्ट्रेंथ. एक आहे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि दुसरं आहे टेन्साईल स्ट्रेंथ. तर आपण इथं सॅम्पल बनवतो, हे तुम्ही UTM-वर केलंच असेल. सिमेंटसाठी 70/6 mm चा मोल्ड प्रिपेअर केला जातो
आणि त्याच्यामध्ये कंप्रेसिव्ह लोड ही ग्रॅज्युअली अप्लाय केल्यानंतर आपल्याला 3 क्यूबचा ॲव्हरेज स्ट्रेंथ आपण 3 डेज 7 डेज ला घेतो साधारण आपण सिमेंटसाठी, आणि कॉन्क्रीटसाठी ते असतं 3, 7 आणि 28 डेज. 28 डेज स्ट्रेंथलाच आपण कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ म्हणतो कॉन्क्रीटचा. दुसरा आहे टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथमध्ये आपण ब्रिकेट टेस्ट एक करतो. आपण ह्या शेपमध्ये ब्रिकेट फॉर्म करायचा आणि या टाईपच्या मशीनमध्ये आपण त्याला लोड केल्यानंतर आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ भेटतो. आपण 6 ब्रिकेटचं घेतल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज टेन्साईल स्ट्रेंथ आपण घेऊ शकतो. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी 3 आणि ब्रिकेट टेन्साईल स्ट्रेंथसाठी 6 स्पेसिमन लागतो. हीट ऑफ हायड्रेशन इज मेजर्ड बाय कॅलिरोमीटर. 7वा आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज मेजर्ड बाय ली चॅडलेस फ्लास्क. मग आहे केमिकल टेस्ट. लॉस ऑन इग्निशन. 1 gram sample is heated in muffle furnace and loss in weight is observed, which should not be more than 4% in general. इग्निशनचं एक मुफल फर्नेसमध्ये 1 ग्रॅम आपण ठेवतो आणि त्याचा वेट ऑब्झर्व करतो. जर ते 4% पेक्षा लॉस झाला, 4% पेक्षा लॉस झाला नाही पाहिजे. दुसरा आहे केमिकल कंपोजिशन. रेशिओ ऑफ अल्युमिना टू आयरन ऑक्साईड शुड नॉट बी मोर दॅन 0.66. वेट ऑफ मॅग्नेशिया शुड नॉट बी मोर दॅन 6%. Lime saturation factor should be between 0.66 to 1.02. तर आता आपण टाइप्स ऑफ सिमेंट बघूया. पहिला आहे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. ह्याचे 3 ग्रेड भेटतात. एक आहे 33, OPC 33, OPC 43, OPC 53. बेसिकली त्यांचा 28 डेजचा स्ट्रेंथ इंडिकेट करतो. जेव्हा आपण ह्यांच्यावर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ करल तेव्हा आपल्याला 28 डेज झालं तर त्याचं 33 न्यूटन पर स्क्वेअरचा आसपास असलं तर ती OPC 33 ग्रेड झालं. पण ते आता आजकाल मार्केटमध्ये कोणी यूज करत नाही. शक्यतो 43 किंवा 53, मेनली 53 आजकाल यूज केला जातो. 3 डेज स्ट्रेंथ आहे 50% ऑफ 28 डेज स्ट्रेंथ. जर तुम्हाला OPC 33 ग्रेडचा 3 डेज स्ट्रेंथ विचारला तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 16.5 सांगू शकता. आणि 7 डेज स्ट्रेंथ 67% ऑफ 28 डेज असतो. त्याच्यानंतर फाईननेस टेस्ट. फाईननेस 50 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम असतो आणि इनिशियल सेटिंग टाइम 30 मिनिट्स आणि फायनल सेटिंग टाइम 600 मिनिट्स. इट इज अप्रॉक्सिमेटली 10 hours. दुसरा आहे रॅपिड हार्डनिंग सिमेंट. C3S इज इन्क्रीज, C2S इज डिक्रीज अँड फायनर ग्राइंडिंग. ही जेव्हा आपण करल ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटमध्ये आपण एवढा जर चेंजेस केला तर आपल्याला रॅपिड हार्डनिंग सिमेंट भेटतो. याचा फाईननेस आहे 3250 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम. इनिशियल सेटिंग आहे 30 मिनिट्स, फायनल सेटिंग आहे 600 मिनिट्स. ही रोड रिपेअर्स, कोल्ड कंट्रीज अँड फास्ट रिमूव्हल ऑफ शेटरसाठी यूज केला जातो. ह्याचा 1 डे स्ट्रेंथ आहे 16 न्यूटन पर mm². तिसरा आहे एक्स्ट्रा रॅपिड हार्डनिंग सिमेंट. ह्याच्यामध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट प्लस 2% CaCl2 ॲड केलं जातं. ह्याचे ही पण रोड रिपेअरीसाठी, कोल्ड कंट्रीजमध्ये फास्ट रिमूव्हल ऑफ शेटरसाठी यूज केला जातो. मिक्सिंग, ट्रान्सपोर्टिंग अँड प्लेसिंग शुड बी विथिन 10 मिनिट्स. ॲक्सिलरेटर कॅल्शियम क्लोराईड. हाय अल्युमिना सिमेंट. ह्याच्यामध्ये बॉक्साईड प्लस लाईमस्टोन प्लस आयरन ऑक्साईड प्लस इन्क्रीज फायनेस प्लस हाय टेम्परेचर. जेवढा आपण जेव्हा चेंज करल तेव्हा हाय अल्युमिना सिमेंट बनतो. इट इज सिमिलर टू रॅपिड हार्डनिंग सिमेंट बट C3A इज ॲबसेंट. याच्यामध्ये C3A नाही, नाहीतर हे रॅपिड हार्डनिंग सिमेंट सारखं सेम आहे. ही पण रोड रिपेरी, कोल्ड कंट्रीज, फास्ट रिमूव्हल ऑफ शेटर, रिफ्रॅक्टरी सिमेंट म्हणजे हीट रेजिस्टिंग सिमेंट आणि हाय केमिकल रेजिस्टंटसाठी यूज केला जातो. 5वा आहे सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट. इट इज सिमिलर टू OPC बट C3A इज डिक्रीज अँड फायनर ग्राइंडिंग. हे केलं की आपल्याला सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट तयार होतो. आणि युजेस आहे याचा लायनिंग ऑफ सिलेअर्स, कॅनल्स इन कोस्टल एरियाज आणि सी वॉटरमध्ये काही कन्स्ट्रक्शन करायचं असलं तर आपल्याला सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट वापरावं लागतो. 6वा आहे पोर्टलँड स्लॅग सिमेंट. पोर्टलँड सिमेंट क्लिंकर्स प्लस ग्रॅन्युलर लेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग प्लस जिप्सम. ही जेव्हा आपण क्लिंकर्समध्ये ॲड करेल ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग आणि जिप्सम तर पोर्टलँड स्लॅग सिमेंट बनतो. हाय केमिकल रेजिस्टंट आहे, सल्फेट रेजिस्टंट आहे, लो हीट ऑफ हायड्रेशन प्रोड्यूस करतो, मराईन वर्कसाठी यूज होतो. पिग आयरन ब्लास्ट फर्नेसमध्ये टाकलं की ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट आपल्याला जनरेट होतं. 7वा आहे लो हीट सिमेंट. लो कंटेंट्स ऑफ C3A अँड C3S अँड मोर कंटेंट्स ऑफ C2S. याच्यामध्ये C3A आणि C3Sचं पर्सेंटेज कमी केला जातो आणि C2Sचं पर्सेंटेज वाढवला जातो.
ह्याचा इनिशियल सेटिंग टाइम आहे 1 आवर आणि फायनल सेटिंग टाइम आहे 10 आवर. लो रेट ऑफ हार्डनिंग स्लो स्ट्रेन डेव्हलपमेंट प्रिव्हेंट श्रिंकेज अँड क्रॅकिंग डिक्रीजेस. ही मास कॉन्क्रिटिंग वर्क आणि हाय टेम्परेचर प्लेसेसमध्ये यूज केला जातो. मास कॉन्क्रिटिंग वर्क्स लाईक डॅम्स याच्यामध्ये लो हीट सिमेंट आपल्याला यूज करावं. 8वा आहे पोर्टलँड पोझोलाना सिमेंट. पोर्टलँड सिमेंट प्लस पोझोलॉनिक मटेरियल प्लस फायनल ग्राइंडिंग केल्यावर आपल्याला PPC भेटतो. पोझोलाना सिलिशियस मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये CaO2H पोझोलाना टाइम कंपाऊंड. लो रेट ऑफ स्ट्रेंथ डेव्हलपमेंट, डिक्रीज इन अर्ली स्ट्रेंथ, लो हीट ऑफ हायड्रेशन. युजेस मास कॉन्क्रिटिंग अँड मराईन वर्क्स. 9th आहे वॉटर रेपेलेंट सिमेंट, हायड्रोफोबिक सिमेंट. OPC क्लिंकर प्लस 0.1% ओलिक ॲसिड और स्टेराइक ॲसिड ॲड केल्यानंतर आपल्याला वॉटर रिपेलेंट सिमेंट भेटतो. ही आपल्याला बेसमेंट आणि वॉटर टाईट स्ट्रक्चर्समध्ये यूज करावं लागतं. 10वा आहे व्हाईट अँड कलर्ड सिमेंट. फ्रॉम प्युअर व्हाईट चॉक प्लस क्ले फ्री फ्रॉम आयरन ऑक्साईड इज इक्वल टू व्हाईट सिमेंट. व्हाईट प्युअर व्हाईट चॉक आणि क्ले आपण जेव्हा फ्री फ्रॉम आयरन ऑक्साईड टाकल तेव्हा आपल्याला व्हाईट कलर्ड सिमेंट भेटतो. आणि कलर्ड सिमेंटसाठी आपल्याला व्हाईट सिमेंट प्लस 5 to 10% कलर्ड पिगमेंट, आपल्याला कुठल्या कलरचं पाहिजे त्या कलरचं पिगमेंट आपण 5 to 10% ॲड केल्यानंतर आपल्याला कलर्ड सिमेंट भेटून जातं. 11वा आहे क्विक सेटिंग टाइम. दिस सिमेंट इज फायनर दॅन OPC अँड जिप्सम इज नॉट यूज. त्याच्यामध्ये जिप्सम आपण वापरत नाही, मग सिमिलर टू OPCच आहे. मग इनिशियल सेटिंग टाइम 5 minutes आणि फायनल सेटिंग टाइम 30 minutes आहे. इट इज यूज इन रनिंग वॉटर और अंडर वॉटर. तर इथं आपला सिमेंटी टॉपिक संपलेला आहे. आपण एक 4-5 क्वेश्चन बघूया. When combined with cement, which of the following constitute of pozzolana combined with free lime released during the hydration of cement? तर ऑप्शन आहे SiO2, Al2O3, Fe2O3, MgO. याच्यामध्ये त्यांनी विचारलं काय, जेव्हा आपण सिमेंटमध्ये पोझोलाना कंबाईन करतो आणि लाईम रिलीज होतो तेव्हा रिलीज ड्युरिंग द हीट ऑफ हायड्रेशन सिमेंट कोणतं कॉन्स्टिट्यूशन पोझोलाना सोबत कंबाईन होऊन फ्री लाईमला रिलीज करतो, तर ती आहे SiO2. If P is standard consistency of cement, the amount of water used in conducting initial setting time 0.65 p, 0.85 p, 0.6 p आणि 0.78 p. ही आपण मला बघितलेलं आहे की 0.85 p आपण यूज करतो. तिसरा आहे मोस्ट कॉमनली यूज रिटार्डर इन सिमेंट, जिप्सम अँड कॅल्शियम क्लोराईड. पैकी जिप्सम आपण मोस्ट कॉमनली यूज करतो. तर आज आपण इथं थांबूया. उद्यापासून आपला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी चालू होईल. तर धन्यवाद.